पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत। वाशी शहर कडेकोट बंद। सकल वाशी शहरामध्ये परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीमध्ये हत्या झाल्यामुळे व मसाजोग मध्ये मराठा समाजाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ वाशीमध्ये दोन्ही समाजाकडून वाशी कडकडीत बंद करण्यात आलेली आहे। व्यापारी संघटनेने वाशी बंद करण्यासाठी हक्क दिले आहे। त्यामुळे त्यांचे भीमसैनिकच्या वतीने आभार मानण्यात आले। सकाळी पारा चौकापासून कॉलेज रोड पर्यंत सर्व दुकाने बंद करण्यात आली। यावेळी उपस्थित असणारे मराठा समाजाचे नागजी बापू नाईकवाडी व ॲडव्होकेट सूर्यकांत सांडशे यांनी सर्व समाजाला शांततेत बंद करण्याचे आवाहन केले। भीमसैनिक अमोल जानराव, सुमित आयरे, अनिकेत शिंदे, बुद्धभूषण गायकवाड, दीपक शिंदे, प्रशांत गायकवाड, श्रीधर सुकाळे, बाळासाहेब गायकवाड, अमोल सुकाळे, राहुल गवळी, भीमसैनिक इत्यादी उपस्थित होते। पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट, वाशी धाराशिव। नमस्कार, पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज वाशी शहराचे ॲडव्होकेट सांडशे साहेब, आज वाशी शहर बंद आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून जाणून घेऊ कशामुळे बंद आहे। सर, हे बंद कशामुळे पुकारलाय? दुर्दैवी घटना घडली, त्या दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीमध्ये या वाशी शहराने हा बंद पाळलेला आहे। सातत्यानं वाशी शहर हे कुठल्याही जाती धर्माच्या जातीभेदामध्ये न पडता सगळ्या जाती समाजाला, सगळ्या समाज बांधवाला एकत्रितपणे घेऊन जाणारं हे शहर आहे। अनेक वेळी ज्यावेळी ज्या काही समाजकंटकाने वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्याचं त्याच पद्धतीनं या ठिकाणी शहरामध्ये निदर्शन झालेलं आहे आणि शांततेमध्ये कसल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था न बिघडता व्यापारी बंधूचं या ठिकाणी, या शहरातील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच पद्धतीने हा बंद शेवटपर्यंत जावा आणि राज्य शासनाने देखील या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये एक दलित कुटुंबातील मुलगा वारलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला पोलिसांबद्दल काय वाटतंय का? हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याच्यावरती बोलणं योग्य होणार नाही, परंतु त्याचा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वस्त केलं आणि महाराष्ट्राला आश्वस्त केले की यामध्ये योग्य तो तपास केला जाईल आणि दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल।